नमस्कार. दैनिक चालू वार्तामध्ये आपले स्वागत आहे. कोल्हापूरमध्ये आज एक दुःखद घटना घडली. मित्राने केलेली चेष्टा बेतली जीवावरती. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू. मित्राने केलेली चेष्टा जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. गारगोटी येथील अभियांत्रिकी शिक्षणानिमित्त शासकीय वसतिगृहात राहणारा एका विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. विहिरीशेजारी तो कपडे धुत असताना मित्राने चेष्टा मस्करी करत त्याला विहिरीत ढकलले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. तानाजी भागोजी बाजारी, वय वर्ष 18, राहणार धनगरवाडा असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेची नोंद बुधगड पोलिसात करण्यात आली आहे. या प्रकरणी तानाजीचे चुलते सोनबा बिरू बाजारी यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी रोहित सुतार, राहणार गारगोटी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग मध्ये विद्युत अभियांत्रिकी विभागात द्वितीय वर्षात शिकत होता. शासकीय वसतिगृहात राहणारा तानाजी बाजारी हा विद्यार्थी DK देसाई यांच्या शेतातील विहिरीच्या काठावर कपडे धुत होता. त्यावेळी तानाजी याला रोहित सुतार याने चेष्टा मस्करी करत पाण्यात ढकलले आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी पुन्हा नोंद झाल्यानंतरच नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. तानाजी बाजारी हा अत्यंत हुशार मुलगा होता. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे तो लहानपणापासूनच वसतिगृहात राहून आपले शिक्षण घेत होता. श्री मौनी विद्यापीठाच्या अमरनाथ कांबळे वसतिगृहात तो 10वी राहिला. श्री शाहू कुमार भवन प्रशालेतून त्याने 10वीला 92% गुणही मिळवले होते. गेल्याच महिन्यात झालेल्या पॉलिटेक्निक्सच्या 3ऱ्या सेमिस्टरला त्याने 90% गुण मिळवले होते. त्याच्या पश्चात त्याची आई, वडील आणि 4 बहिणी असा परिवार आहे.